Hello students, how are you? Today we are going to learn a new poem, We Shall Overcome. See in your textbook on page number 35. First, we shall read the poem and you see in your textbook. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall walk hand in hand, we shall walk hand in hand, we shall walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. Students, we shall overcome was used as a protest song in the civil rights movement in the USA. The song expresses unity, determination to fight injustice, and hope. This song has many versions. The well-known Hindi inspirational song Honge Kamyab was based on We Shall Overcome. We Shall Overcome हे गीत अमेरिकेतील नागरी हक्क चळवळीतील एक निषेध विरोध दर्शवणारे गीत म्हणून गायले गेले. या गीतामधून ऐक्याची भावना, अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार आणि दुर्दम्य आशावाद व्यक्त होतो. मुलांना आपल्या सर्वांना माहीत आहे, हम होंगे कामयाब हे गीत हे हिंदी भाषेतील स्फूर्तिगीत वी शॅल ओव्हरकम याच गीतावर आधारित आहे. काही न्यूवर्ड्स आपण पाहूया. हँड इन हँड, स्टांजा नंबर 2. हँड इन हँड, होल्डिंग ईच अदर्स हँड, कनेक्टेड क्लोजली. होल्डिंग ईच अदर्स हँड, कनेक्टेड क्लोजली. एकमेकांचे हात हाती घेऊन एकमताने वाटचाल करणे. इन वन्स हार्ट, ॲट अ डीपर लेवल व्हेअर वन्स ऑनेस्ट फिलिंग्स रिसाइड. हृदयापासून किंवा मनापासून. ओव्हरकम, टू सक्सीड in solving or handling a problem. मात करणे. पान नंबर 36 वर काही शब्द आहेत. पहिल्या लाईनमध्ये प्रोटेस्ट. प्रोटेस्ट याचा अर्थ निषेध व्यक्त करणे. सिव्हिल राईट्स मूवमेंट. सिव्हिल राईट्स मूवमेंट
नागरी हक्क चळवळ. युनिटी, ऐक्याची भावना. डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस. डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस. अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार. अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार. होप, दुर्दम्य आशावाद. होप, दुर्दम्य आशावाद. व्हर्जन्स, आवृत्ती. वेल नोन, प्रसिद्ध. इन्स्पिरेशनल, प्रेरणादायी. इन्स्पिरेशनल, प्रेरणादायी. चला तर मुलांनो, आपण कवितेचा भावार्थ समजून घेऊया. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम सम डे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शॅल ओव्हरकम सम डे. वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम. आपण मात करायची, मात करूया. वर्तमान काळातील संकटांवर. वर्तमान काळातील संकटांवर याचा अर्थ आपल्याला माहित आहे सध्या आपल्यावर कोणतं संकट आलेलं आहे. कोरोना व्हायरस. आणि या संकटावर आपण निश्चितपणे मात करू आणि येणारा भविष्यकाळही निश्चितपणे उज्ज्वल असणार आहे, असा आशावाद या ओळीतून व्यक्त होतो. वी शॅल वॉक हँड इन हँड, वी शॅल वॉक हँड इन हँड. संकट आलेलं असताना आपण काय करायचंय? एकमेकांच्या हातात हात घेऊन एकत्र वाटचाल करायची आणि मग आपल्याला निश्चितपणाने यश मिळणार आहे. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड. आज आमच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीचे भय नाही. आम्ही येणाऱ्या सर्व संकटांवर एकजुटीने मात करू आणि एक दिवस उज्ज्वल यश संपादन करू. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. सत्याच्या मार्गाचा अवलंब केल्यास, सत्याच्या मार्गाचा अवलंब केल्यास एक ना एक दिवस आम्हाला स्वातंत्र्य निश्चित मिळेल, असा आमचा विश्वास आहे. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. आणि सर्व संकटावर मात केल्यानंतर येत्या भविष्यामध्ये आपण शांतीपूर्ण जीवन जगू आणि निश्चितपणे विजयी होऊ, असा आशावाद या कवितेतून प्रकट होतो. या कवितेच्या खालील वर्कशॉप आपण पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला सांगितलेला आहे सिंग अ सॉन्ग. सिंग अ सॉन्ग, तुम्ही कविता पुन्हा पुन्हा म्हणायची आहे. क्वेश्चन नंबर 2, each line in the poem tells you something about the people singing it. Read the sentence in column A and write the appropriate lines in column B. What the line tells us, खालील ओळीतून कवितेतील कोणती ओळ दर्शविते, हे द लाईन मध्ये आपण लिहायचं आहे. The people have to suffer many hardships today. Today we shall overcome someday.
दुसरी लाईन पहा. They do not have equal status and friendly relations with other people in society today. We shall walk hand in hand someday. तिसरी लाईन पहा. Other powerful people are trying to frighten the people singing the poem. We are not afraid. We are not afraid. चौथी लाईन. The people singing the song are not free today. The truth shall make us free someday. The truth shall make us free someday. Last line पहा. The people singing the song have no peace today. We shall live in peace today. We shall live in peace today. Do you understand the poem? You write in your notebook. Question number 2. Draw a table and write these lines. Thank you.